सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। बंगलापाडा संघ 12 मॅन। यस, स्ट्राईकला आपण मुकेशला पाहतोय, नॉन स्ट्राईक एडला आपण मुरलीधरला पाहतोय। षटक क्रमांक पहिला मार्गस्थ होतोय आणि गोलंदाजी करण्याकरता विश्वनाथला आपण पाहतोय। विश्वनाथ येतोय क्रमांक पहिलं षटक हाताळण्याकरता। ज्यावेळेस पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जाणार, आम्ही स्टॉप वॉच देखील रेडी। बालारामजी पाटील आमच्या जोडीला बसलेले आहेत। ओ ब्युटिफुली बॉल, फार सुंदर चेंडू पाहायला मिळाला। स्विंग अँड मिस, खोलवर टप्प्याचा चेंडू, कोणत्या प्रकारचा फटका या चेंडूवरती आला नाही। डॉट बॉल, सुरुवात फार गोड झाली। याच गोलंदाजाने मागच्या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती। नो टीम मीटिंग लक्षात असू द्या, सायंकाळची वेळ आहे, टाइमर देखील स्टार्ट आहे। विश्वनाथ तयार। यावेळेस जबरदस्त फटका इनफिल्डला क्लिअर करत जातात। डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फार सुंदर झेल, संपला मुकेशचा खेळ। पहिला विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। फलंदाज रेडी राहायचं आहे। इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता, बाहेर निघून फटका खेळायचा होता। कनेक्शन व्यवस्थित झालं नाहीये, चेंडूने उंची गाठली, पण आपण प्रशंसा करूया, काय सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये साकारताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला। मुकेशच्या खेळीचा अंत झाला। मधुकर आला क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता। थोडंसं आज मुकेशने नाराज केलं, कुठेतरी मी म्हणेन प्रॅक्टिसचा अभाव पाहायला मिळतोय। मुकेश म्हणाला होता ज्यावेळेस टॉस करण्याकरता आला होता की प्रॅक्टिस नाहीये, तरी सुद्धा आम्ही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथने साकारला आणि 2 चेंडूमध्ये 1 विकेट त्याने प्राप्त केली। पहिला चेंडू डॉट राहिला, त्यानंतर विकेटचं पतन। न्यू बॅटर मधुकराला क्रमांक 3 वरती। पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त हलक्यात दिशा दाखवली। खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, चेंडू वेगाने सरकतोय सीमारेषेच्या दिशेने, नाही थांबणार, मिळेल हा नशिबाचा चौकार। आणि चेंडूची दिशा पालट देखील केली, चेंडू वेगाने सरकला। थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय। खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतोय, इथे चुकी होणार नाहीये, चांगला झेल संपन्न झाला। विकेट क्रमांक 2, 1 मोर, विकेट डाऊन। नाही काय, सेनेचा सेनापती तिथे होता आणि त्या सेनापतीला माहिती आहे मला हे युद्ध जिंकायचं आहे आणि चांगलं झेल त्याने संपन्न केला। नंदकुमार येतोय क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता। खरं तर मधुकरने थोडंसं नाराज केलं, चौकार त्याच्या बॅटमन नक्की। त्यानंतर मात्र विश्वनाथचा पलटवार पाहायला मिळाला। चला वेळ कमी खर्च करा, 2 मिनिट आपली बरोबर झालेली आहेत। विश्वनाथ आपण लक्ष द्यायचं आहे, थोडीशी फिल्डिंगची व्यूहरचना आता बदलली जाते, कारण डावखुरा शैलीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। षटक क्रमांक पहिलं P1चं षटक, विश्वनाथ तयार। फुलटॉस चेंडू, यावेळेस फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू वेगाने सरकतोय मिड विकेटच्या दिशेने। 1 धाव इथे पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय। अगदी जीव मुठीत घेऊन हा फलंदाज धावला होता आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्या। चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या फक्त चेंडूला दिशा दाखवली फलंदाज नंदकुमारने। 2 धावा त्याने प्राप्त केल्या। धावसंख्या 2च्या मदतीने आपण पाहतोय 6 या अंकावरती आहे। षटक क्रमांक पहिलं विश्वनाथला आपण पाहतोय, बॅकफुटला जाऊन या फक्त दिशा दाखवली। पुन्हा एकदा झेलची संधी, यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतोय, चेंडू पुन्हा एकदा वेगाने सरकतोय, सीमा रेषेच्या बाहेर जातोय। 4 धावांसाठी येतोय हा चौकार।
2 मिनिटांमध्ये बरोबर षटक समाप्ती झालेली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला विश्वनाथची पाहायला मिळाली. टीम मीटिंग करायची नाहीये, यानंतर अजूनही आम्हाला 2 सामने खेळत पंच आपण याची दक्षता घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग होता कामा नये. यानंतर होणारा सामना केवनी स्पोर्ट केवनी विरोधात वक्की स्पोर्ट मापोली. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण रेडी राहायचं आहे. पहिलं षटक इथे समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं विश्वनाथने 10 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. न्यू बॉलर क्रमांक 2 वरती चंद्रकांत आलाय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला आपण मुरलीधर याला पाहतोय. गोलंदाज तयार. आडव्या बॅटने यावेळेस फार सुंदर प्रहार पाहायला मिळाला. चेंडू अगदी हलवार गतीने निघून झाला मिड विकेटला. योगेश तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं आणि या चेंडूवरती फलंदाज मुरलीधरने 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या आता 12 या अंकावरती आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ झालं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा चंद्रकांतने खर्च केल्या. एका बाजूला मुरलीधर आहे, दुसऱ्या बाजूला नंदकुमार आहे. ही पार्टनरशिप आता दोघंही डेव्हलपमेंट करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर मुकेशने थोडंसं नाराज केलं. त्यानंतर आपण मधुकरला पाहिलं आणि त्याने देखील थोडंसं नाराज केलं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस चांगला चेंडू, यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळाली. बघा रिदम किती चांगलं पाहायला मिळते. गोलंदाज चंद्रकांत याचं छोटंसं रनअप आहे आणि टप्पा मात्र अचूक त्याचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडूची हाताळणी झाली आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च झाल्या, परंतु त्यानंतर पलटवार चंद्रकांतचा डॉट बॉल. आडव्या बॅटने ऑन साइडला यावेळेस फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी. चेंडू एका टप्प्यात निघून जाईल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. खणखणीत चौकार. Master 40 plus 40 plus 40 plus Master 40 plus 40 plus 40 plus Master 40 plus 40 plus 40 plus Master 40 plus जिंका तुम्ही मॅच करून या. जबरदस्त फटका होता. आडव्या बॅटने प्रहार झालं. बॅट आणि बॉलमध्ये चांगलं कॉम्बिनेशन जुळलं आणि चौकार यावेळेस फलंदाज नंदकुमारने प्राप्त केला. सुंदर फटका. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस फक्त हलक्या हाताने दिशा दाखवली. चेंडू वेगाने सरकतो स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव इथे पूर्ण. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं. दुसऱ्या धावेचा कॉल आला आणि पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण झाल्या. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या 18 या अंकावरती आहे. मुरलीधर आहे स्ट्राईकला, क्षमा असावी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आयटम ओव्हर द विकेटने. आडव्या बॅटने पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू वेगवान गतीने सरकतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. यावेळेस क्षेत्ररक्षक झपाट्याने आला होता. फेकी थोडीशी खराब होते. बॅकअप चांगलं झालं आणि या चेंडूवरती देखील 2 धावा पूर्ण झाल्या. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टीम संघर्ष बंगलापाडा या संघाची संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटक क्रमांक 2 चंद्रकांतला आपण पाहतोय. सध्या तरी आपण पाहतो एक मोठा फटका त्याच्या या षटकामध्ये आलेला आहे आणि तो फटका खेळला होता मुरलीधर याने. मुरलीधर आणि नंदकुमार आता यांच्या अंगावरती, यांच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मिस टाइम फटका. चेंडू बराच काल हवेमध्ये आहे. स्क्वेअर लेग करून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आले. एकदा बी ते पूर्ण. इथे मात्र मिस अंडरस्टँडिंग. एकाच रुळावरती 2 गाड्या आणि अपघात पाहायला मिळाला. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 आता समाप्त झालं आणि अवघ्या 4.5 मिनिटांमध्ये 2 षटक पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर होणारा सामना केवनी स्पोर्ट केवनी विरोधात वक्की स्पोर्ट मापोली. पूर्ण संघाचे संगणक परेश आपण
आमच्या कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे, संयुक्त सेवकांशी संपर्क साधायचा आहे. परेश आपण संपर्क साधायचा आहे. पूर्ण संघाचे संगणक स्पीडअप करायचं आहे. टीम धामणे आपणास विनंती आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिलीप आलेला आहे खेळण्याकरता. खरं तर मुरलीधरचा खेळ फार सुंदर पाहायला मिळाला. अखेरकार दुसऱ्या धावामध्ये थोडंसं गडबडताना हे दोन्ही फलंदाज पाहायला मिळालं. ताळमेलची कमी पाहायला मिळाली आणि विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये झालं. क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज जयनाथ येतोय. घाई करायची आहे, विनंती असेल कोणत्याही प्रकारचा उशीर विलंब करू नका. टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट. वेळ फार महत्त्वाची आहे. वेळेला महत्त्व द्यायला शिका. या माणसाने वेळेची किंमत केली, वेळेने त्याची देखील किंमत केली, हे विसरून चालणार नाही आहे. थोडासा फिल्डिंगची विभरचना आता बदलली जाते. वेलकम डॉक्टर भगवान ठाकूर, आपलं देखील स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम डॉक्टर भगवान ठाकूर, आपलं देखील स्वागत आहे. चला, घाई करायची आहे, विनंती असेल. दरम्यान शुभागमन डॉक्टर भगवान ठाकूर साहेब, ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष भिवंडी तालुका. डॉक्टर भगवान ठाकूर साहेब, आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय रॅडिकल चषक 2025 मध्ये. व्हेरी मोस्ट वेलकम, सुस्वागतम. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी फलंदाजच्या बुंदामध्ये हाताळणारा चेंडू होता. स्वतःला वाचवलं गेलं फलंदाज. बॅटचा फेस पूर्णपणे ओपन झाला होता. धावसंख्या 23 या अंकावर आहे. षटक क्रमांक 3 आणि जयनाथला आपण पाहतोय. काय सुंदर टप्पा त्याच्याकडे आहे. डावखुरा शैलीचा फलंदाज आता नंदकुमार आपल्या स्ट्राईकला पाहायला मिळणार. स्टॉपवॉच आम्ही लावलेली आहे. टायमर आमचा स्टार्ट आहे. याच्याकडे सर्वांचंच लक्ष. फुल टॉस चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू ऑफ साईडला जातोय. विकेटची संधी. जबरदस्त जजमेंट झाली. सुंदर झेल. संपला फलंदाजाचा खेळ. भोईर साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. ववली गावचे उद्योगपती आहेत. विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम अजयजी भोईर, आपलं देखील स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. चला, वेळ कमी खर्च करायचे. बरोबर आपण वेळेवरती सामना खेळवत आहोत. उशीर विलंब करू नका. गोलंदाज जयनाथ तयार. आडव्या बॅटने यावेळेस जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडू वेगवान गतीने निघून चाललाय मिड विकेटच्या दिशेने. यावेळेस चुकी पाहायला मिळाली. चेंडू 1 का 4 येतोय चौकार. पण तो काय चांगला खेळ. पहिल्या डावामध्ये संघर्ष बंगलापाडा साकारतोय. आडव्या बॅटने यावेळेस चेंडू हवेत. विकेट डोक्यात आणि मात्र चांगली झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. सुरेंद्रच्या खेळीचा अंत.
घातलं. बघा हे फार महत्त्वाचं आहे. फिल्डिंग क्रिकेटमधला सर्वात मोठा भाग आहे, तो चांगला असणं गरजेचं आहे. ज्या वेळेस तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण कराल, समोरचा संघ आपोआप दबावामध्ये येणार. षटक क्रमांक 3 देखील आता समाप्त झालेलं आहे. अवघ्या 8 मिनिटांमध्येच मी म्हणेन 3 षटके हे पूर्ण झालेली आहेत. होऊ शकता आमच्या शेजारी या संघटनेचे खजिनदार तसेच जुनांदुर्गी गावचे पोलीस पाटील बालारामजी पाटील. चला वेळ कमी खर्च करा विनंती असेल. षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ होते आणि परशुरामला आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यानंतर होणारा सामना केवनी स्पोर्ट केवनी विरोधात वक्की स्पोर्ट मापोली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्सवर येऊन थांबायचं आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. ओ यावेळेस जागेवरनं खेळायचं होतं. कही पे निगाहे कही पे निशाणा. नजर यावेळेस चेंडूवरती नव्हती, नजाकत फटक्यामध्ये होती, परंतु डॉट बॉल पाहायला मिळाला. डोळे बंद करून हा फटका खेळायचा होता, परंतु डोळे बंद करून पाटील साहेब चांगलं स्वप्न पाहता येतोय, चांगलं क्रिकेट नाही खेळता येत. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. शफल क्रॉस यावेळेस समोर खेळला जातोय. पुन्हा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रयत्न चांगले झाले परंतु यश नाही मिळालं. चेंडू सीमा पार जातोय. येतोय हा षटकार. अगदी मी म्हणेन मोजून मापून तोडून मारलेला हा फटका होता. बरोबर सीमारेषेच्या अगदी कोपऱ्यावरती आदळणारा हा षटकार. पुन्हा एकदा यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा फटका. योगेश तिथे आहे. प्रयत्न फार सुंदर झाले. रनिंग कॅच पाहायला मिळाली. संघाचा संघनायक आहे आणि काय झेल पकडतोय. जबरदस्त कॅच. मिळाली. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली या क्षेत्ररक्षकाची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बालाराम येतोय फलंदाजी करण्याकरता. षटक क्रमांक 4 त्यावेळेस आपण मार्गस्थ होताना पाहतोय. परशुराम आहे गोलंदाजी करण्याकरता. 1 विकेट मात्र त्यांनी नक्कीच मिळवलेली आहे. बालाराम विरोधात परशुराम. ही लाईन आता पाहणं गरजेचं आहे. उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर चेंडू आहे. पंच श्याम सर आमच्याकडे कॉल करत आहेत. यावेळेस गोलंदाजाला दंडित करण्यात आलेला आहे. व्हाईट बॉल. 1 धाव आता पुन्हा वाढली जाणार. धावसंख्या 36. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेस चांगला चेंडू आहे. मागचा चेंडू नक्कीच मी म्हणेन खराब राहिला होता. त्यानंतर गोलंदाजी चांगला चेंडू आहे. त्याला पलट वार केलं आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी. पहिला डाव साकारताना संघर्ष बंगलापाडा बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू. त्यावर जबरदस्त प्रहार. चेंडू वेगाने निघून चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव इथे पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि इथे 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकताना 38 अंकावरती आहे. षटक क्रमांक 4 अजूनही मार्गस्थ आणि काही चेंडूंचा खेळ आता बाकी. गोलंदाज परशुराम तयार. शफल क्रॉस. यावेळेस जागा बनवून खेळायचं होतं. पंचांकडे प्रश्न विचारला गेलं. पंच मात्र सहमत नाहीत. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाणार. सो एंड ऑफ दी 4 ओव्हर. पहिला डाव इथे समाप्त होतोय. 4 षटके समाप्त झाली. धावसंख्या आपण पाहतोय धापळकावत 39 या अंकावरती आहे. जिंकण्याकरता 40 धावेंचं लक्ष्य असणार आहे टीम गावदेवी धामणे या संघाकडे. जाऊया मॅच टॉसच्या दिशेने. केवनी स्पोर्ट केवनी विरोधात वक्की स्पोर्ट मापोली.
टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय डॉक्टर भगवान ठाकूर साहेब ओबीसी राष्ट्रीय महासंघ अध्यक्ष भिवंडी तालुका साहेबांना विनंती करतोय, तसेच सुभाषजी ठाकूर आपण देखील जॉईन व्हायचं आम्हाला टॉस बॉक्समध्ये. तर मान्यवरांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या. वॉकी स्पोर्ट्स मापोली आणि केवनी स्पोर्ट्स केवनी या दोन संघांमध्ये टॉस केली जाईल. डॉक्टर भगवान ठाकूर साहेब आणि तसेच सुभाषजी ठाकूर साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आम्ही या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करणार आहोत. एक बाजू आहे हेड आणि दुसरी बाजू आहे नाण्याची टेल. एकाचा नाम उल्लेख करायचा आहे. हॅलो हॅलो हेड असा कॉल वॉकी स्पोर्ट्स मापोली संघाचा, पण त्याच्या अपोजिट आलेला आहे टेल. मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थान बनवायचं. आपलं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. नाणेफेक आकाश महत्वाचा सामना खरं तर वॉकी स्पोर्ट्स मापोली संघासाठी आहे. नाणेफेक तुम्ही जिंकलेले, काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण. वेल खूप कमी आहे. क्षेत्ररक्षण करण्यामागे काही विशेष रिजन? नाही, चेस करायला आवडेल आम्हाला. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. वॉकी स्पोर्ट्स मापोली संघ कर्णधार झकी नाचन नाणेफेक गमावलेले आहे. पहिला सामना तर तुम्ही गमावलेलाच आहे. हा सामना तुमच्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाचा आहे. प्रथम फलंदाजी करताना साधारणतः काही रणनीती माइंडसेट आखल्या किती धावांपर्यंत जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल? निश्चित रूपात 40+ प्रयत्न राहील. 40+ जाऊन आता सराव कमी आहे ते दर्शकांवर दिसला का सराव नाही आहे, तरी पण प्रयत्न करू. थोडक्यात या स्पर्धेविषयी तुम्ही काय सांगणार? निश्चितच पहिल्यांदा पण मी सांगितला का खूपच शानदार असा एकदम अरेंजमेंट केलेला आहे. ग्राउंड पण पाऊस एकदम उशिरा अद्याप थांबलेला आणि एवढी चांगली व्यवस्था केली आहे, तर त्यांना मी कॉंग्रॅच्युलेशन. ऑल द बेस्ट. तुमच्या संघासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर नाणेफेक ही संपन्न झालेल्या टॉस बॉक्समधून अशी न्यूज आहे, केवनी स्पोर्ट्स केवनी संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं वॉकी स्पोर्ट्स मापोलीला. आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत ओवलीगावचे ज्येष्ठ समाजसेवक अजय भोईर यांचा आम्ही शुभ सन्मान करीत आहोत. मी विनंती करतोय अलंकार ठाकूर यांना आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करावा. श्री गणेश शक्ती मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर अलंकार ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान. अजय भोईर एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. गावदेवी ओवली या संघाचे आणि त्यांना सन्मानित केलं जात आहे रॅडिकल चषक 2025च्या माध्यमातून. पुन्हा एकदा सामन्याकडे वळणार आहोत. चला तर अंपायर मॅच ऑन करायचे आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ विलंब आपण लावू नका. चला अजिबात टीम मीटिंग करू नका. लक्ष्य 40 धावांचं बरोबर 10च्या एव्हरेजने या धावा पूर्ण कराव्या लागतील. रिक्वायर्ड रन रेट टास्किंग रन रेटचा आपण जर विचार केला तर पहिल्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होते मुकेश बॉलिंग मार्कवर. आघाडीचे फलंदाज योगेश आणि त्याला साथ देण्यासाठी बॅटर विश्वनाथ. ओ मिस टाइम फटका आहे. बॅटच्या टोवर चेंडू लागला. बिहाइंड द विकेट चेंडू जातोय. एक धाव पूर्ण करते बॅटर योगेश. खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय या एका धावेच्या मदतीने. पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर मुकेश. पहिलं पॉवर प्ले षटक. यानंतर केवनी स्पोर्ट्स केवनी आणि वॉकी स्पोर्ट्स मापोली अशी लढत आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर गावदेवी पूर्ण आणि संघर्ष बंगलापाडा असा सामना होईल. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चेंडू जाते निर्धाव. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता, पण गोलंदाजाने अतिशय चलाखीने आणि हुशारीने हा चेंडू टाकला होता.
पुन्हा एकदा तयार होतोय मुकेश बॉलिंग मार्कवर पुढचा चेंडू. पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू मिड ऑफ लॉंग ऑफला येतोय. सुरेंद्र होता तिथे. क्विक थ्रो फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने विश्वनाथ ऑफ दी मार्क झालेला आहे आणि धावसंख्या आता पुढे जाताना 2 अंकावर बघायला मिळते. मुकेश तयार होते कॉमेंट्री बॉक्स एंडच्या टोकाकडून. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला फटका ऑन साइडला फ्लिक केलेला आहे. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. करावा लागेल आणि खरोखरच त्या कॉन्फिडन्सने मैदानाच्या आतमध्ये त्याला उतरताना आपण बघितलं. चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि धावसंख्या आता 6 त्या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा मुकेश सज्ज होते बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक दक्ष होता. लॉंग ऑन सीमारेषेवर एकदा पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मिस्टेक झाली. धावबाद स्वरूपामध्ये योगेशची विकेट ही नाहक आता जाताना पाहतो मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी विलास. पहिला धक्का लागलेला आहे टीम गावदेवी धामणेला. मुकेश तयार. ऑन साइडला चेंडू अलॉंग दी कार्पेट मैदानाला घासत गेला होता. वाईड अप लॉंग ऑन सीमारेषेवर चुकी झाली आणि त्याचा फायदा उचलला बॅटरने. दुसरी धाव मात्र घेताना तिथे निश्चितच खूप हाराकिरी पत्करावी लागली होती. बॅटरला प्रयत्न करावे लागले होते. 2 धावा कंप्लीट करतोय आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावफलक 9. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर 9. एका गड्याच्या मोबदल्यात अजून 31 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. उर्वरित 3 षटकांमध्ये 18 चेंडू आणि 31 धावांचे लक्ष्य पार करावं लागेल विजयश्री खेचून आणण्यासाठी गावदेवी धामणेला. समोर संघर्ष बंगलापाडा. नेहमीच चला आपण स्पीडअप करायचंय विजयासाठी. त्यांनी देखील मागील सीझनमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. संघर्ष बंगलापाडा संघाला जर विजय मिळवायचा असेल चांगला संघर्ष करावा लागेल. सुरेंद्र तयार होते बॉलिंग मार्कवर. मिस टाइम फटका पण सेफ लँड होतोय. नो मॅन्स लँडवर चेंडू जाऊन आदळला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी सुरळीतपणे तिथे पूर्ण केल्या. बॅटर चांगली रनिंग बिंदू विकेट बघायला मिळते विश्वनाथ आणि विलास या 2 फलंदाजांमध्ये. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 11. पुन्हा एकदा सुरेंद्र तयार. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा स्ट्रोक अटेम्प्ट केलेला आहे पण मुकेश झेल टिपतोय. लॉंग ऑफ सीमारेषेवर डीप मिड ऑफला आला. अप्रतिम झेल फलंदाज बाद.
स्थिर आहेत. 11 अजून 29 धावांची आवश्यकता. स्पीडअप करायचं आहे. चला वेळ आपल्याजवळ खूप कमी आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर सुरेंद्र. न्यू बॅटर जयनाथ. जयनाथ देखील एक मधल्या पल्लीतील एक चांगला बॅटर आहे. त्याला क्षमता त्याच्यामध्ये आहे ती सिद्ध करून दाखवावी लागेल आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ इनसाइड आउटचा फटका. एक धाव पूर्ण करतोय मुकेश आहे. लॉंग ऑफला क्विक थ्रो केला. फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेने धावसंख्या आता पुढे जाताना धावसंख्येमध्ये बदल होताना 12. वाढवे बॅटनं अगदी गुडघे टेकले होते. पण गचाल क्षेत्ररक्षण. 4 धावा चौकार. खूप सुंदर स्ट्रोक आपण बघितला. गुडघे टेकले होते फटका खेळण्यासाठी. बैठक शॉट आपण बघितला आणि चेंडू गेला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. जिथे फक्त एक धाव मिळणार होती तिथे चक्क 4 धावा मोजाव्या लागलेल्या आहेत. स्टेप आउटहून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मिड ऑफवरून लॉंग ऑफ कडे येतोय. पुन्हा एकदा तोच प्रकार बघायला मिळतोय. 2 धावा पूर्ण करते बॅटर विश्वनाथ. धावसंख्या वाढते. धावफलक 18. अजून 22 धावा पूर्ण कराव्या लागतील विजय मिळवण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 13. 13 चेंडू शिल्लक. 22 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू सुरेंद्र याचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यस एज अँड गॉन. आणखी एक गडी बाद होतोय गावदेवी धामणे या संघाचा. तर अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर फक्त आणि फक्त 18. 22 धावा इथून आता पूर्ण कराव्या लागतील. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. एस्टनच्या मागे खूप सुंदर झेल टिपला एसटी रक्षकाने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय गुरुनाथ. 12 चेंडू शिल्लक. 22 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. चला टीम मीटिंग करू नका. संघर्ष बंगलापाडा सुरेंद्र पाटील मुकेश आपण वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा कारण अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. या अनुषंगाने मी आयोजकांच्या वतीने आपणास विनंती करतोय. दिलीप तिसऱ्या षटकासाठी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. कोणाला तरी गेम चेंजर इथून बनावं लागेल. गुरुनाथ आणि जयनाथ ही जोडी खेळपट्टीवर. ओ स्लॉग हिट. चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक दक्ष. मिड विकेटला अप्रतिम झेल. फलंदाजाचा संपला खेळ. जयनाथ याची. न्यू बॅटर रमेश. धावसंख्येमध्ये बदल होतो. आता 11 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील विजय मिळवण्यासाठी. थोडासा पिछाडीवर जाताना गावदेवी धामणे हा संघ. पण शेवटी क्रिकेट आहे. आय थिंक शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भाकीत करणे चुकीचे ठरते. पुढचा चेंडू. ओ
अतिशय चांगला बॅकफूट पंच केला होता चेंडूला. एक धाव पूर्ण केली. फक्त एकच धावेवर संतुष्ट बॅटर. सिंगलने धावसंख्या हलूच पुढे जाताना 19 या आकड्यावर. 10 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये चुरस निर्माण करणार तो फटका येणे अत्यंत गरजेचं. धामणे संघाच्या दृष्टिकोनातून चेंडू मात्र बघूया लॉंग ऑन सीमारेषेवर. क्षेत्ररक्षक सुरेंद्र अप्रतिम धावता झेल टिपतोय. अजून एक गडीपात. ते अफलातून भेदक मारा करतोय. तिसऱ्या षटकामध्ये दिलीप. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावा पूर्ण कराव्या लागतील विजय मिळवण्यासाठी. 9 चेंडू शिल्लक, 21 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. न्यू बॅटर चंद्रकांत. तयार होते पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर दिलीप. चंद्रकांत साठी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अंधाधुंद बॅट चालवली होती. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. 8 चेंडू 21 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. टीम गावदेवी धामणेला. पुढचा चेंडू दिलीप याचा. राईट अमोर द विकेट. स्लॉग हिट. क्षेत्ररक्षक आहे तिथे पण त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चौकार. संतोष मामा यांचा चेंडू तेवीस 17 धावांची अजून आवश्यकता. 7 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू टाकण्यासाठी दिलीप तयार होते बॉलिंग मार्कवर. ओ पुन्हा एकदा फोर्सिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक दक्ष होता. मुकेश क्विक थ्रो करतोय पण दुसरी धाव देखील पूर्ण केली जात आहे. अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर 25 आणि अंतिम षटकामध्ये आता विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. अगदी मागच्या सामन्यामध्ये देखील अशाच प्रकारचे इक्वेशन आपण बघितलं. बॉल टू रन इक्वेशन. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. चला फिल्डिंग लावून घ्या. संघर्ष बंगला पडा. वेळ खूप कमी आहे आपल्या जवळ. 6 चेंडू 15 धावा पूर्ण कराव्या लागतील. अंतिम षटक. प्रदीप. आडव्या बॅट ऑन साइडला चेंडूला तटवलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. सीमारेषून थ्रो करतोय पण तिथे काय घडतंय पाहूया. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हो 2 धावा पूर्ण केल्या. 5 चेंडू आणि 13 धावा इथून आता पूर्ण कराव्या लागतील. 5 चेंडू शिल्लक, 13 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 5 गेंदे 13 रन. 5 बॉल लेफ्ट अँड 13 रन्स टू नीड. पाच चेंडू 10 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार हा सामना.
ओ उडवलाय चेंडूला पण क्षेत्ररक्षक ओ चूक झाली तिथे सुरेंद्र द्वारा. कदाचित हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो कारण हा झेल व्हेरी इम्पॉर्टंट खूप महत्वाचा होता. झेल पण सुटला 2 धावा देखील बाळ केल्या धामणे या संघाला. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील. चला नेक्स्ट मॅच आपण रेडी राहायचंय. केवनी आणि मापोली. जोरदार अपील आणि फिंगर अप. फलंदाज पायची स्वरूपामध्ये बाद होतोय. तीन चेंडू 8 धावांची आवश्यकता. चला टीम मीटिंग संघर्ष बंगलापाडा आपण करू नका. न्यू बॅटर चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर व्हा. 3 चेंडू 8 धावांची गरज. परशुराम न्यू बॅटर. तीन चेंडू 8 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका सामन्यामध्ये चुरस निर्माण करणार पण तो येणे अत्यंत महत्वाचं धामणे संघाच्या दृष्टिकोनातून. नेक्स्ट बॉल. हो खूप सुंदर चेंडू होता. इन कट्टर बॉल होता. प्ले अँड मिस. धावा काय माहित धावपलकर. शेवटचे 2 चेंडू 8 धावा बनवाव्या लागतील इथून. हो डाव्या एष्टीवरचा चेंडू होता आणि तिथे काय घडलं पाहूया आपण. पायची स्वरूपामध्ये अजून एक गडी बाद होतोय. आता मात्र निश्चितच शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 8 धावांची आवश्यकता. जवळजवळ मिशन इज इम्पॉसिबल. न्यू बॅटर रंगनाथ. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि 8 धावांची आवश्यकता. स्पीडअप करायचंय. चला बॅटर. चला बॅटर लवकरात लवकर आपण स्ट्रायकिंग एंडला जा. राईट अमोर द विकेट. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे संघर्ष बंगलापाडा या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक गावदेवी धामणे. चला लगेचच नवीन सामन्याला आम्ही सुरुवात करणार आहोत. केवनी स्पोर्ट्स केवनी आणि वॉकी स्पोर्ट्स महापोली. क्षेत्ररक्षण लावून घ्या. केवनी स्पोर्ट्स केवनी. सामनावीर खेळाडू आहे दिलीप. संघर्ष बंगलापाडा आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चला दिलीप आपण लवकरात लवकर या सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यास